बरं, तुमच्याबद्दल या सगळ्यांना काय म्हणायचंय जरा ऐकूया, कारण त्यांना त्यांच्या भावना आज व्यक्त करायच्या आहेत. त्यांचे आणि आमचे संबंध आता आल्यापासून इतके घरातलेच मला वहिनी बनवले आणि ते भाऊ बहीण म्हणतात. तर असं लय नातं आमचं जवळचं झाले. एका मिरीला आपण भेटू असं कधी वाटलं होतं का? नाही ना, आणि तुम्हाला भेटायची तर माझी लय इच्छा होती काय सांगू? खरंच एकदम मनापासून. अगदी रोज मी म्हणते मी बोलावणार बरं का, पोरांना सांगते मी बोलावणार आपल्याकडं, कधीच नाही सोड. आणि मधली सुट्टी झाली की कुकर लाव, कुठं काय कर, कुठं पण बघणारच, रोजची बघते. मला कळलं म्हणून मी सांगितलं तुम्हालाच इकडे. हा तेच ना. तर त्या दिवशी 8 तारखेला मला सांगितलं 3 वाजता कार्यक्रम सुरू आहे. बायका आल्या 5 वाजता. 5 वाजता आले तर म्हणलं आज काय ते येणार नाही, दुसरे असे कार्यक्रम आहेत सगळे. पैठणीचा खेळ मग झाला, लय बरेच कार्यक्रम झाले सगळे तिथं. मी काय आलो नाही तुम्ही आले. बघितलं, हेच मला सांगायचं आहे की ज्या कार्यक्रमाला मी येतो त्याच कार्यक्रमाला आम्ही सांगितलेलं असतं, पण बऱ्याचदा दिशाभूल करून अगदी होम मिनिस्टर कार्यक्रमाचा लोगो वापरून बरेच जण कार्यक्रम करतात. मी तुम्हाला नम्र आवाहन करतो, अशी कृपया कोणाचीच फसगत करू नका. कार्यक्रम हा आनंदासाठी असतो. तिथे येणाऱ्या माऊली या खूप विश्वासाने येत असतात आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीने कुणाचीही दिशाभूल झाली, फसगत झाली, तर दुर्दैवाने त्या माऊलीचा हिरमोड करण्याचा अधिकार हा कोणालाच नाही. मी नम्र आवाहन करतो, अशा पद्धतीचं कृपया कुणी करू नये. लोगो तर वापरूच नये होम मिनिस्टरचा, कारण त्याचे सर्व अधिकार हे झी मराठीकडे आहेत. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी होम मिनिस्टरचा लोगो वापरला जातो त्या ठिकाणी झी मराठीला याची कल्पनाच नसते. हे स्वतंत्ररित्या गर्दी जमवण्यासाठी अशा गोष्टीचा वापर करण्यात येतो. मला सुद्धा या गोष्टीची कल्पना नसते, माझ्यापर्यंत कुणी संपर्क साधलेला नसतो, मी येणार असं कुणालाही सांगितलेलं नसतं. पण बऱ्याचदा गर्दी जमली की जाहीर होतं की आदेश बांदेकर काही कारणानिमित्त पोहोचू शकणार नाहीत. अत्यंत गंभीर आहे ही गोष्ट, पण कृपया कुणाची फसगत करू नका. कुणाचाही हिरमोड करण्याचा कुणालाच अधिकार नाही. एवढीच नम्र विनंती आणि आवाहन. तुमच्या होम मिनिस्टरला जशी 12 वर्ष झाली तशी मला तळेगावला येऊन 12 वर्ष झाली. तर माझ्या आयुष्यात काही असे दुःखद प्रसंग आले. माझ्या मिस्टरांना जेव्हा पॅरालिसिस झाला तेव्हा भाऊजाई म्हणून ही दोघं माझ्या पाठीशी उभी राहिली. तसेच माझं इथं धार्मिक कार्य झालं तेव्हासुद्धा या भाऊजाईंनी मला मदत केली. आईबद्दल सांगायचं तर मी हे सांगेल की आत्मा आणि ईश्वर याचा संगम म्हणजे आई. आत्मा आणि ईश्वर याचा संगम म्हणजे आई. आचरण आणि शिकवण अशी माझी आई. आणि वडिलांबद्दल सांगायचं तर ही इज लाईक ॲन ओशन. म्हणजे दोघंही स्वभावाने शांत दिसत आहेत. पप्पा तर सर्वात जास्त शांत दिसत आहेत, बट ही इज लाईक ॲन ओशन. का म्हटलं मी तर समुद्र जसा शांत असतो तेव्हा सगळ्यांना आवडतो आणि तेव्हाच तो सेफ असतो. जर तो चिडला समुद्र तर मात्र सेफ्टी नसते. तसं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना शक्यतो ते शांत कसे राहतील एवढीच काळजी घेतो. आणि हो. घरी कोण कोण होतं? घरी आम्ही आई वडील होते हां. आणि मी 9 भावंड होतो. सगळे पेणमधले? पेण शाळा कुठली? पेण प्रायव्हेट हायस्कूल. मग कसं काय अभ्यास वगैरे भरपूर केला? भरपूर केला. मस्ती केली की नाही लहानपणी? हां. पडलो ना पडले झाडावरनं. झाडावरून? पीर डोंगली होती. कुठलं कसलं झाड होतं? पीर डोंगली वडाचं झाड. मग त्याच्यावर काय झालं? तिकडनं आम्ही उतरतो शाळेत. हां. शॉर्टकट होता, खाली आलो घसरत. मग घरी ओरडा नाही मिळाला? हो, मिळाला. स्पिरिटची बाटली एवढी. बापरे. 5वीत किंवा 6वीत असेल मी. बाहेर मस्ती केली की घरी कळायची का होते? हो चालेल. कळायची. मग आई बाबा कसे शांत होते? शांत होते. रागवायचे नाही? स्पिरिटची बाटली आणायची आणि पोतायची. तुम्ही कधी झाडावर वगैरे चढला नाही होता? नाही, कधीच नाही. तुमचं कुठलं बालपण? माझं बालपण अलिबाग तालुक्यात सातघर गाव आहे, तिथे. मग तिथे झाडं नव्हती का? पुष्कळच. मग कधी झाडावर वगैरे चढला नाही? आम्हाला कधी वडिलांनी चढून दिलं नाही. हो. बरं. मग वडिलांचा डोळा चुकवून वगैरे? नाही नाही, कधीच नाही. कधीच नाही. नाही, नोकरदार होते आमच्यात ते, तेच सगळे तेच कामं चढायचे करायचे. झाडावर. हां. बरं बरं. बालपण एकदम मजेत गेलं का? मजेत, एकदम सुंदर. कोण कोण होतं घरी? आई वडील हं. आणि आम्ही 7 भावंड.
असे सगळं मोठं घर, हो मस्त आनंदात एकदम. एकदम. तुम्ही शांत का लहानपणी शाळेत? कोण जाणे कशी होते ती. पण तुम्हाला काय आठवत नाही? हा? तुम्हाला नाही आठवत? नाही कशाला पण आठवत, तक्रार- तक्रारच नाही कधी. अभ्यासात कशा होता तुम्ही? चांगली होते. चांगली म्हणजे? म्हणजे आता तुम्हाला सांगू पहिल्या दुसऱ्या नंबरची पण नाही हा. आणि अगदी कधी पास जात नाही असं पण नाही. अच्छा, ॲव्हरेज आपल्याला हा, पाहिजे पास तेवढं. तशी. तुमचं कसं काय होतं अभ्यासात? मध्यम. मध्ये असलेले बरे असतात. म्हणजे दोन गोष्टी असतात, खाली जायचं टेन्शन. 50 55 50 55. अरे व्हेरी गुड. म्हणजे 100 गाठायचं कायम ध्येय, हो की नाही? मग मला सांगा, हे तुमचं लग्न कसं जमलं? कसं म्हणजे पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे जमलं. म्हणजे कसं? म्हणजे वडील गेले, माहिती होतं त्यांना ह्यांचं स्थळ, तर यांच्याकडे विचारायला गेले. त्यांचे मित्र होते माझ्या वडिलांचे, त्यांनी ठरवलं मधल्यामध्ये सगळ्यांनी. म्हणजे कुठे वडखळलाच ठरवलं? नाही नाही अलिबागला. अच्छा, मला वाटलं मधल्या मध्ये म्हणजे हे पेणला तुम्ही नाही 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 नाही, अलिबागला अलिबागला. वडखळला भेटले की नाही काय? नाही अलिबागला. अलिबागला. काय हो, आठवतोय तो दिवस? हो कुठला? 19 मार्च हा, लग्न ना. लग्नाचा सांगताय? हा. मी बघण्याचा विचारतोय. बघणं वगैरे झालं नाही आमच्याकडे. नाही, एकमेकांना बघितलंच नाही, डायरेक्ट लग्नात? नाही दाखवून तसा दाखवण्याचा म्हणजे- कार्यक्रम झाला. हिची बहीण होती मोठी अलिबागला. आम्ही अलिबागला जायचो, तिथे हिला आम्ही बघितले. आणि मग तेव्हाच लग्नाचा निर्णय झाला तुमचा? नाही नंतर झालं नाही. पण मग लगेच लग्न पेणला झालं की अलिबागला? नाही सातगाला. सातगरला सातगरला झालं. माझ्या माहेरची गावाला. अच्छा, पुढे मांडव वगैरे घालून असा. पूर्वींची लग्न 3-3 दिवस चालायचे. 3 दिवस? हो कसं काय? पहिल्या दिवशी काय? तिथे सगळं असते या. तुम्ही 3 दिवस राहायला गेले होते? आवडलं वाटतं सातगर तुम्हाला? आवडलं म्हणजे सक्तीच होती. म्हणजे आदल्या दिवशी जायचं, दुसऱ्या दिवशी ते श्रीमंत पूजन वगैरे, नंतर लग्नाचा दिवस. आणि लग्नाच्या दिवशी कधीच पाठवलं नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासरी जायचं मुलीने. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सासरी आलात पेणला? नाही नाही अलिबागला यांचं तेव्हा आहे सर्व्हिसला. मी अलिबागला राहत होता. बरं, काय करत होता तुम्ही? नोकरी कुठे? सरकारी नोकरी. हं. PWD. बरं बरं बरं. त्या पहिलं उत्पन्न किती? पहिलं 55 अधिक 45 100 वजा 3 फंड 97 रुपये. वा वा, छान. मग कसं वाटतंय आता आजी इतक्या वर्षानंतर, 61 वर्षानंतर आता आपण गप्पा मारतोय लग्नाच्या आठवणी? चांगलं वाटतंय ना. हो ना? तेव्हा कसं वाटलं होतं? तेव्हा पण असं चांगलं वाटत होतं, पण जरा परिस्थितीने असं वाटायचं की आपलं कसं जमेल, कसं होईल. पण काही नाही, व्यवस्थित समजावून घेतलं यांनी मला. हो का? तुम्हाला का समजून घ्यायला लागलं? समजावून म्हणजे त्यांची तशी त्या मनाने गरिबी होती बरं, आमच्या त्यावेळेला. मनाने. हा त्यावेळेला पण त्यांनी अगदी घेतलं, व्यवस्थित सांभाळून घेतलं. तुम्हाला. तुम्ही कधी रागावला नसाल ना? चिडचिड नाही ना कधी? नाही रागावले तरी कुणाला सांगणार आहे? म्हणजे रागावाचा प्रश्नच नाही. आई वडिलांनी ठरवून दिलेलं लग्न हां. यांच्याशीच झालं, यांच्याकडे दुसरं कोणीच विचारणार नाही. मग कशावर कुणाला रागवायचं आहे? ठीक आहे सगळं म्हणायचं. पण ह्यांच्यावर पण कधी रागावला नाहीत? नाही कधी नाही? नाही. स्वभावच चांगला आहे ना त्यांचा? हो हा? होय. आजी कधी? तुम्हाला वाटतंय ना चांगला आहे म्हणून? काय आजोबा असं का म्हणताय त्या? असं का म्हणताय? त्यांनाच विचारलं ना. नाही आता बोला, सांगा असं का बोललात तुम्ही? मी मला वाटलं ते सांगितलं. काय सांगितलं? नाही चांगला आहे स्वभाव आहे. मी रागीट होता अगदी पहिल्यांदा. हो का? खूप तापट होता स्वभाव? होतं पण माझ्याशी कधीच नाही दाखवला ना तापटपणा. कारण त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे होता. अर्थात कबूल करते. मग 150 वर्ष तुम्हाला? मला नाही, आमच्या त्या वस्तीला. अच्छा अच्छा, मला छातीत धडधडायला लागलं. म्हटलं मला बघण्यात काय गोंधळ झालाय की काय झालंय? 150 वर्षापूर्वी असून असं सौंदर्य आणि क्या बात आहे. सगळीकडे नाटकं, सिनेमा वगैरे पाहण्याची वगैरे सगळ्यांना आम्हाला बरोबर घेऊन जात असत. कधी आम्हाला एक- कशाची एक- कमतरता भासून दिली नाही. 1 मिनिट, मी प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यायची हे ठरवून आलेत का?